Academic excellence is the result of hard work, discipline, determination. Today, we are proud to felicitate our students of Standard 10 who have achieved excellent result in the board examination and made our school proud. So now, I invite Swarupa Google along with her parents to come on the stage. Swarupa has secured 91.60% in the board examination. I request Mr. Devidas Kakade sir to kindly felicitate her. To come on the stage, she has secured 89.20% in the board examination. Our next student is Padma Shri Zurade. I invite Padma Shri along with her parents to kindly come on the stage. She has achieved 86.90% in the board examination. I request Dr. Nilesh Ugemuge sir to felicitate her. I invite Mohit Jatta along with his parents to come on the stage. He has secured 85.60% in the board examination. Divya Aswale, she has secured 84.60%. I would like to call her along with her parents on the stage. I kindly request Mr. Kurekar sir to felicitate her. दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे कर डाल तू जो फैसला टूटी तकदीरें तो क्या टूटी शमशीरें तो क्या. Now I request Mr. Kurekar sir to kindly felicitate Honorable Mr. Devidas Kakade sir. He is former CEO of Maharashtra Rajya Sahakari Sangh, Pune, former principal of Sahakari Prashikshan Kendra, Chandrapur, and former director of Disha Nagari Sahakari Path Sanstha, Baroda.
स्कूलच्या मुख्याध्यापिका नीता मॅडम, शाळा समितीचे सदस्यगण, या ठिकाणी नीता मॅडमनी यापूर्वी ज्यांचं कौतुक केलं अशी या ठिकाणी उपस्थित असलेली चिमुकली मंडळी, त्यांचे विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांचे पालक जे या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित आहेत, आणि सोबतच नागरिक सर्वांना, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा, या सर्वांना सप्रेम नमस्कार. मला काही शब्द बोलायची परवानगी मिळाली, मी माझं भाग्य समजतो. पहिल्यांदा तर तुम्हाला सर्वांना एक जाणवत असेल, पहिल्यांदा ती गोष्ट सांगतो. या गॅदरिंगमध्ये तुम्ही जे आलात, उडान 2025-26, ते खास करून जे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा चिमुकली मंडळी जे या ठिकाणी सादर करणार आहेत ते पाहण्यासाठी, ते ऐकण्यासाठी. आणि या गॅदरिंगमधला एक सर्वात महत्त्वाचा फॅक्टर जर लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात कंटाळवाणा कार्यक्रम म्हणजे पाहुण्यांची भाषणं. जेव्हा एकदा हा थांबते, सर्वांना नक्कीच वाटत असणार आणि इथं आला की जाणारे बाबा, हात जोडून नमस्कार, या पद्धतीचं मत तुमचं निश्चित तयार झालेलं असणार. आणि मी त्या मताची कदर करतो, आदर करतो, आणि म्हणून अवघे काही मिनिटं, फ्यू वर्ड्स या ठिकाणी मांडतो आणि मी आपली रजा घेणार. सर्वजण ज्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेली आहेत ती मंडळी बाजूला चिवचिवाट करताना दिसतील तुम्हाला. कोणाचंच लक्ष नाही, त्यांचं लक्ष नाही. त्यांचं लक्ष फक्त तेव्हाच जाईल का जेव्हा इथं कोणीतरी येऊन डान्स करेल. त्यांचं लक्ष तेव्हाच जाईल का इथे कोणीतरी ड्रामा करेल. मी तेव्हापासून एक निहाळतोय, मला या ठिकाणी हे जे संगीतकार मंडळी जे दिसत आहेत त्यांचं लक्ष इकडे नाही आहे. खरी गोष्ट सांगायला तर काही हरकत नाही, सगळ्यांच्या मनात आहे. त्यांचं लक्ष असं आहे का मला केव्हा संधी मिळते. पण बरं झालं, ही संधी त्यांना मिळणार आहे पाहुण्यांना बोलून झाल्यानंतर. नंतर तुम्ही बडवा, वेळ तुमचीच आहे. या ठिकाणी काही गोष्टी सांगण्याचा माझा एक प्रयत्न होता, परंतु एक थोडक्यामध्ये मी काही गोष्टी सांगतो. आपण शाळेमध्ये मुलांना पाठवतो, शाळेमध्ये कशासाठी पाठवतो हा प्रश्न तुमच्या समोर असेल. मुलांना वाढवायचं आहे की मुलांना घडवायचं? वाढतात तर सगळेच, पण घडत नाही सगळे. आणि म्हणून मुलांना घडवायचं आहे, आणि मग ते घडवण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काही मजबूत असे खांब निर्माण केलेले आहे समाजात. तुम्ही जर पाहिलं असेल तर त्यातला आम्ही असं म्हणतो की त्याचे आई वडील पहिला, नंबर 2 कुटुंब, नंबर 3 शिक्षक आणि नंबर 4 वर मित्र. हे सगळे घटक त्याचा विकास घडवून आणतात, त्याच्यामध्ये बदल घडवून आणतात. आणि आम्ही बघतो, पुन्हा एक गोष्ट निश्चितपणे सांगेल की जी सांगणं गरजेचं आहे.
मुलांच्या शिक्षणामध्ये त्याच्या वयानुसार 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा हा 0 to 11, 11व्या वर्षापर्यंतचा एक टप्पा. 12 ते 16 हा दुसरा टप्पा आणि 16च्या पुढचा तिसरा टप्पा. आम्हाला मुलांना जर घडवायचं असेल तर ह्या पहिल्या टप्प्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही लक्षात घ्या, सुरुवातीला तुम्ही पालक मंडळींनी हे निश्चित अनुभवलं असेल, शाळेच्या फाटकापर्यंत मुलगा मोठ्या हुशारीने येतो. सुरुवात पहिला दिवस मोठा, तिथून ज्याची मानसिक तयारी झालेली आहे तो शाळेमध्ये तर सरळ येईल, तो वर्गात जाऊन बसेल. परंतु ज्याची मानसिक तयारी झाली नाही तो फाटकावर आल्यानंतर रडायला लागतो. त्याला जावंसं वाटत नाही, कारण आई वडिलांची सुरक्षितता इथं मिळत नाही असं त्याला भ्रम तयार होतो आणि तो निश्चित रडतो. आणि हे 7-8 दिवस शिक्षकांच्या नाकी न बांधतो. शिक्षकांना याची जाणीव आहे का हे मुलं त्रास देणार, 8 दिवस त्रास देणार, पण 8 दिवसानंतर तो रुळायला लागतो. 8 दिवसानंतर त्याच्या मनामध्ये घडणीचं कार्य सुरू होतं, त्याची जडणघडण सुरू होते. आणि तुम्हाला आठवत असेल की या काळामध्ये आम्ही जर बघितलं तर संस्कार करायचे आहे. संस्कार वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत करायचे आहे, शैक्षणिक कार्यक्रमाच्या अंतर्गत करायचे आहे. शैक्षणिक उपक्रम आम्ही हाताळतो, त्यातलाच हा एक प्रकार आहे गॅदरिंग. आणि हे फक्त 11 वर्षापर्यंत. आम्ही म्हटलं ना टप्पे कसे, मी टप्पे थोडक्यामध्ये सांगतो आणि बाजूला होतो. हे टप्पे 11 वर्षापर्यंत जेव्हा विद्यार्थी आई वडिलांकडून इथे येतो, त्याच्यानंतर मात्र विद्यार्थ्या आणि शिक्षकांमध्ये एक नातं तयार होतं. जाऊन सांगितलं तर नाही, मी टीचरला विचारेन, टीचर काय चुकीची थोडंच सांगते. म्हणजे टीचर जे सांगते तेच सत्य, आई वडील सांगते ते सत्य नाही. ही वेळ असते 11व्या वर्षापर्यंत. आणि एक वेळ का 11वं वर्ष ओलांडलं तर तो ना आईवडिलाचं ऐकत आणि ना शिक्षकाचं ऐकत. बघा ही येते, ते कसं टिकवायचं, काय टिकवायचं याच्यामध्ये आहे. तेच टिकवणं शिक्षकाचं काम आहे, तेच टिकवणं आईवडिलाचं काम आहे. तर या 11 वर्षाच्या नंतर 16व्या वर्षापर्यंत तो फक्त मित्राचं ऐकतो. तुम्ही काहीही म्हणा, मित्राने एक आवाज दिला की तो पळतो. म्हणजे हे मित्रांचं ऐकतो. आणि म्हणूनच असं म्हणतात 11व्या वर्षानंतर मुलांचे मित्र बना, मग आई वडिलांचं ऐकेल. शिक्षकांना सुद्धा मित्र बनण्याची गरज असते आणि मग तो ऐकतो. आणि 16व्या वर्षानंतर तो कोणाचंच ऐकत नाही, तो स्वतः ऐकतो. आणि इथं त्याचा स्वयंविकास घडायला सुरुवात होते. हे एक टप्पे आहे. आता आपण येऊ या स्टेजकडे. हे सगळी मुलं या ठिकाणी येणार, परफॉर्मन्स करणार, हे सुद्धा परफॉर्मन्स करणार, स्वतःची कला दाखवणार. मी म्हणतो की हे गॅदरिंग ही कला दाखवण्यासाठी किंवा नृत्य सादर करण्यासाठी शाळा आहे का? नाही. डान्स अकॅडमी आहे, तिथं गेलो असतो. ड्रामा इथं कशाला इन्स्टिट्यूट आहे, तिथं गेलो असतो. म्हणजे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहे या कलेसाठी. मग ही कला, ही शाळा या उडान 2025-26 मध्ये का सादर करतो? तर आम्ही पहिल्यांदा असं म्हणतो की स्टेजवर येऊन पहा आणि मग कळेल तुम्हाला स्टेजवर आल्यानंतर. आणि ती संधी ही शाळा उपलब्ध करून देते पहिल्यांदा. स्टेजवर आल्यानंतर कळतं, त्याचा आत्मविश्वास कळतो आणि तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण व्हावा हा उद्देश आहे या संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा. आणि एवढा आत्मविश्वास जर मिळाला तर मला वाटतं 16व्या वर्षानंतर त्याला जे काही करायचं आहे त्यामध्ये निश्चित ह्याचा हातभार लागणार आहे. कारण तुम्ही बघा, स्टेज शेअर करणं सोपी गोष्ट नाही.
त्याचं बाळकडू हे आधीच मिळायला हवं आणि ते जर मिळालं तर तो संपूर्ण आयुष्यामध्ये आत्मविश्वास त्याचा दुणावल्याशिवाय राहत नाही आणि हाच आत्मविश्वास त्या ठिकाणी त्याचं काम करेल. आणि म्हणून या सांस्कृतिक कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण त्यांचं कौतुक करूया. यामध्ये आहे मनोरंजन, ज्याला म्हणतो मनोरंजनाची छाप आणि कौतुकाची वा, ह्या दोन्ही गोष्टी जवळजवळ आहेत. त्यांना वाटतं की कौतुक व्हावं, तुम्हाला वाटतं मनोरंजन व्हावं आणि यामध्ये आम्ही एक मेळ बनवलेला आहे. यांना बक्षीसही मिळणार आहेत. आता काही मंडळी बक्षिसं घेऊन गेले. उद्याचे स्टेटस बघा. हा एकमेव मार्ग बघा उद्याचं स्टेटस काय असते. म्हणजे त्या स्टेटसमध्ये मी असणार ही भाग्याची गोष्ट समजतो. नाही तर माझं स्टेटस कोणी लावलं नसतं. तर हा अडसर जो आत्तापर्यंत मी मध्ये होतो, मी सांगितलं ना आत्तापर्यंत तर अनेक तास झाले आणि हा अडसर होता आणि तुमच्या काळजाचा ठोका चुकवत होता. केव्हा एकदा आम्ही जातो असं यांना वाटत होतं, केव्हा एकदा आमच्या मुलांना आम्ही पाहू, विद्यार्थ्यांना पाहू असं तुम्हाला वाटत होतं. शिक्षकांना त्यांची कर्तबगारी या 15 दिवसामध्ये आम्ही काय घडवलं हेही त्यांना पाहायचं आहे. त्याची परीक्षा घ्यायची आहे, त्यांना द्यायची आहे, तुम्हाला घ्यायची आहे. आणि म्हणून हा अडसर बाजूला सारतो. या ठिकाणी मॅडमनी मला बोलावलं तेव्हा मॅडमचे आणि दिशा स्कूल ऑफ इनोव्हेटिव्ह लर्निंग या शाळेचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो, जेणेकरून आपणाशी एक 4 शब्द बोलण्याची, सुसंवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. तेव्हा पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार मानतो की आपणही गोड करून घेतलं, सर्वांनी गोड करून घेतलं आणि पुनश्च सर्व एकदा आभार मानून मी आपले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. नमस्कार. For your valuable thoughts. Now I invite respected Kurikal sir address the gathering. वास करणारी गुरुदेव शक्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वंदन करतो. या उडान 2025-26 या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले, आमच्या विनंतीला मान देऊन आलेले माननीय देवीदासजी काकडे सर, माजी आयुक्त महाराष्ट्र राज्य संघ पुणे, तसेच सहकारी प्रशिक्षण केंद्र चंद्रपूर माजी प्राचार्य, दुसरे पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले माननीय निलेशजी उगेमुगे सर, सहप्रोफेसर आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, आमचे सहकारी संदीप ठाकरे सर, प्राचार्य दिशा सायन्स कॉमर्स आर्ट कॉलेज वरोरा, माझे दुसरे सहकारी सचिनजी सातपुते सर, संचालक दिशा स्कूल वरोरा, आमचे मित्र आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे पालक प्रतिनिधी माननीय डॉक्टर अन्मेश बुजाडे, पालक प्रतिनिधी दिशा स्कूल वरोरा, तसेच तिकट मॅडम पालक प्रतिनिधी दिशा स्कूल वरोरा, माझे पत्नी सौ वर्षा कुरेकर, या कॉलेजच्या प्रिन्सिपाल नीता मॅम, नंदा मॅम आणि संपूर्ण आमचे सहकारी शिक्षक, मॅनेजमेंट आणि संपूर्ण आमचा दिशा परिवारातील संघ आणि जमलेले माझे तमाम बेरंगी चित्रात, ह्या लाईटमुळे मला तुमचं रंगीत चित्र, रंगीत स्वरूप बघता येत नाही, लाईट कमी झाले तर दिसन बा गोराजी, आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचं कौतुक बघण्याकरिता त्यांना त्यांच्या पाठीवरून शाबासकीची थाप मारणारे असे त्यांचे पालकवर्ग, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या बहिणी भगिनी आणि जमलेल्या माझ्या तमाम बालगोपाल मित्रांनो, वेळ खूप झाला आहे. प्रिन्सिपाल मॅडमची सूचना आली खेमराज भाऊ कमी बोला, पण बोलल्याशिवाय जमणार नाही कारण अध्यक्ष आहो, त्याच्यामुळे मला 2 तरी मिनिटं तुम्ही द्या बा.
बाकी पाहुण्याला दोन वेळ दिला आणि मला नाही दिला तुम्ही नाराज होईल मुख्य सर, पण मी तसं काही होणार नाही. कोणाला भूक तर नाही लागली ना? भूक लागली का? अरे एकीकडे होई म्हणते, एकीकडे नाही म्हणते. थंडी वाजत आहे का? मग कार्यक्रम सुरू केला तर थंडी वाजणार नाही आणि भूक सुद्धा विसरून जात. हो बिलकुल चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण लवकर कार्यक्रम सुरू करू. पण आतापर्यंत ज्या ज्या पाहुणे मंडळींनी आपल्याला मार्गदर्शन केलं, उल्लेखनीय त्याच्यात आमच्या नीता मॅमनं तुम्हाला संपूर्ण माहिती दिली. दुसरी म्हणजे आमच्या मामांनी, मी काकडे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते मला खूप छान वाटलं. कारण तुमच्याच मनातलं बोललं, पालकांना जे पाहिजे ते बोललं, विद्यार्थ्यांना जे पाहिजे ते बोललं. त्यांचं मार्गदर्शन खूप चांगलं झालं. आणि आमच्या उगेमुगे सरांनी, मी पहिल्यांदा साहेब तुमची स्पीच ऐकली, खूप चांगलं मार्गदर्शन. आणि आम्ही नेहमी तुम्हाला असंच मार्गदर्शनासाठी बोलत राहू. आमच्या शाळेतून सर तुम्हाला सांगतो का मॅनेजमेंट हे सगळं शाळेचं मॅनेजमेंट पूर्ण 90% लेडीज बघते. हे मॅनेजमेंटमध्ये आम्ही पुरुष आहोत, पण शाळेचं पूर्ण मॅनेजमेंट हे नीता मॅम आणि त्यांच्या अंडरमध्ये काम करणारी त्यांचे सहशिक्षिका आहे सगळेजण बघते. आणि मी नेहमी म्हणतो का घराची धुरा एखाद्या बाईनं सांभाळली, एखाद्या स्त्रीनं सांभाळली, मुलाला घडवण्यात 100%पैकी 70% हा आईचा वाटा असतो. तसं आमची हे संस्था घडवण्यात 100% हा त्यांचे मॅडम, त्यांचे सहकारी, त्यांचा वाटा आहे. कारण आम्ही फक्त बघतो बिल्डिंग कशी उभी करायची, बिल्डिंग कशी बांधायची, बिल्डिंगमध्ये का पाहिजे याची व्यवस्था आम्ही बघतो. पण संपूर्ण शाळेचं मॅनेजमेंट, संपूर्ण शाळेचं शिक्षण, विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम, विद्यार्थ्यांना सांभाळण्याचं काम आमच्या 90% लेडीज करतं. मी याचं अभिमानाने कौतुक करतो. आणि मी सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो या बालगोपालांना का त्यांना आपापला सादरीकरण चांगलं करावं आणि चांगलं व्हावं अशी मी शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your inspiring words. The formal program comes to an end here. I kindly request all our respected dignitaries to please be seated in front of the dais. Now, the stage is set for the cultural performances. I would like to hand over the further responsibility to our children. 2026. Culture is not just something we see, it is something we feel. And today, every performance on this stage will touch your heart in its own unique way. So get ready for evening filled with music, dance, drama, and unforgettable performances. In our culture, every auspicious event starts by invoking the blessings of Lord Ganesha, the symbol of wisdom, peace, and prosperity. So dear audience, put your hands together for our first performance, Ganesh Vandana by 5th standard.
a colorful and cheerful performance Shubdin Ayore by our student. Today's generation is aware, responsible and ready to protect Vasundhara. So let's go green with heart-touching presentation on saving Earth. A big round of applause for Ecovaria presenting Vasundhara.
with the popular Marathi children's song Eka Maakadaने लावले दुकान. So dear audience, get ready to enjoy this adorable musical performance. Please welcome our little singers on stage. Get ready for the most delicious dance of evening, fast food of our students. इथं
ना 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 एक आगे क्यों होना है परमाल खाओ टोले बनाओ ताकत बढ़ाओ सेहत रखो ख्याल जी काका जी पापा की बात मानो काका जी पापा की बात मानो काका जी Our next performance is a patriotic dance on the famous Kashmiri folk song Rinda Paushmal. So, sit back and enjoy this colorful and energetic patriotic dance. Please welcome the performance of Rinda Paushmal. खुशबू के मौसम आएंगे फिर चिनार की शाखों पे पंछी घर अपना बनाएंगे इन राहों से जाने वाले फिर लौट के वापस आएंगे
the talented actors with their act Ekta Mebal. भाइयों और बहनों, ये नदी तो पूरी सूख गई है। अगर बारिश नहीं हुई तो पूरा गांव बर्बाद हो जाएगा। हम क्या करें? मैं तो कहता हूँ अपना अपना सामान बांध लो और दूसरे गांव चले जाओ, यहाँ कुछ नहीं बचेगा। हाँ भैया, आप ठीक कह रहे हो। एक एक करके मरने से अच्छा है कि कहीं और जाकर बस जाए। लेकिन हमारा घर, हमारी जमीन हम सब कैसे छोड़ दे? गीता, अब कोई चारा नहीं है। अकेले अकेले कुछ नहीं हो सकता। रुक जाओ, तुम सब मेरी बात सुनो। जब मैं जवान थी तब ऐसे ही सूखा पड़ा था। उस समय भी लोग ऐसे ही भागने के लिए तैयार थे, लेकिन हमारे बाबा ने कहा था अकेला चना पहाड़ नहीं फोड़ सकता। सब ने मिलकर पहाड़ के उस पार वाली पुरानी नहर को साफीर से खोदा था। आज भी वो नहर है, सिर्फ वो बंद पड़ा है। दादी, वो नहर तो बहुत दूर है। वहाँ पर बड़े बड़े पत्थर हैं। हम कैसे साफ करेंगे? अकेले नहीं करेगी मुन्ना, सब मिलकर करेंगे। एकता में बल होता है बेटा। दादी बिल्कुल ठीक कह रही है। अगर हम सब मिलकर मेहनत करें तो असंभव भी संभव हो जाता है। मैं अपनी ट्रैक्टर और ट्रॉली दूंगी, जो सामान ले जाना है वो ले जाए। मैं अपनी मसल पावर दूंगा, पत्थर हटाने का काम मेरा। मैं और मुन्ना पानी की बोतलें और बिस्किट ले जाएंगे ताकि कोई थके नहीं। लेकिन इतने लोग सब साथ चलेंगे तो खाना पीना कौन देगा? लखन भैया, जब सब साथ है तो खाने की कमी नहीं होगी। मेरे पास 10 किलो चावल है, कोई 5 किलो ले आए, कोई दाल, कोई सब्जी। सब मिलकर खाएंगे और सब मिलकर मेहनत करेंगे। तो फिर तय हुआ, कल सुबह सूरज निकलते ही हम नहर की ओर चलेंगे। कोई पीछे नहीं रहेगा। हाँ, कोई पीछे नहीं रहेगा। हम चले मिलकर, हाथ में हाथ थामे, दूर करेंगे सारे संकट, अपने गांव को बचाएंगे। एकता में बल है, एकता में बल है। आज पता चला सचमुच कि एकता में कितना बल होता है। अगर अकेला होता तो सचमुच हार मान चुका होता। याद रखो बच्चों, जब हम साथ हैं, कोई तूफान, कोई सूखा मुसीबत हमें हरा नहीं सकती। पानी आ गया, पानी आ गया। एकता जिंदाबाद, हमारा गांव जिंदाबाद। याद रखिए, चाहे गांव हो या देश, चाहे परिवार हो या दोस्त, जब तक हम साथ हैं तब तक हम अजेय है। एकता में ही बल है। एकता में बल है। देवाच्या भूमीला कोणाची नजर लागली आणि पाण्याविन माणसाची जिंदगी बुडाली। नाही पाणी आभाळात, नाही खोल जमिनीत, नाही पाणी विहिरीत, नाही नदी नाल्यात। पाहिलं मग पाणी गेलं तरी कुठं? पाणी हरवलं
जोरात वारे बुजविले नदी नाले सारे उंच टावर मिरविती तोरे कसे वाहणार पाण्याचे झरे. अहो महाराज पण आता करायचं तरी काय. नका करू पाण्याची वेटिंग करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. नका करू पाण्याची वेस्टिंग करा रेन वॉटर हार्वेस्टिंग. म्हणजे काय हो. पावसाच्या पाण्याची करा साठवण नदी जोड प्रकल्पाची करा पाठराखण. बंद करा पाण्याचे राजकारण अंध्या पिका संरक्षण. मग बोला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम